साधारणतः 40 वर्षापासून मराठा आरक्षणाच्या संदर्भातला जो एक महत्वाचा लढा होता, त्या लढ्याच्या संदर्भातला आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा होता. कारण आज एक महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालय देणार होतं की महाराष्ट्र सरकारने जे आरक्षण जाहीर केलं होतं, जी टक्केवारी त्यांनी सांगितलेली होती की बाबा या टक्केवारीच्या निमित्तानं मराठा आरक्षणाचा विकास होईल किंवा मराठा समाजाला न्याय मिळेल, त्या एकूण आरक्षणालाच आज सुप्रीम कोर्टाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेलं आहे. पुन्हा ते रद्द का केलं? कोण कमी पडलं? कुणामुळे हे झालं? कुठे कमतरता आलीये? काय झालं? सर्वोच्च न्यायालयाचं काय म्हणणं आहे हे अगदी सोप्या शब्दामध्ये मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मूळ मुद्दा असा आहे की जर आज आपण हा न्याय पूर्ण तो जर हे वाचला, ते जजमेंट जर वाचलं, त्यातून असं लक्षात येतं की साधारणतः आज 5 महत्वाचे न्यायाधीश आहेत, ज्या न्यायाधीशांनी आज हा न्याय दिला. त्यातलं महत्वाची जी काही नावं आहेत, म्हणजे ती 5 जणांची नावं घेतो मी. त्यामध्ये न्यायमूर्ती अशोक भूषण असतील, न्यायमूर्ती एल नागेश्वर राव असतील, न्यायमूर्ती एस अब्दुल नाझीर असतील, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता असतील आणि न्यायमूर्ती रवींद्र भट असतील. यांनी हा निर्णय दिला आणि या निर्णयाचं जे वाचन आहे किंवा जजमेंटचं जे वाचन आहे ते न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी केलेलं आहे. या याचिकेच्या बाबतीमध्ये जी महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये याचिका टाकण्यात आली होती, आरक्षणाच्या रद्द करण्याच्या बाबतीमधली जी याचिका होती, याच्यामध्ये या 5 जणांनी असं सांगितलेलं आहे की हे जे काही आरक्षण आहे जे महाराष्ट्र सरकारने दिलेलं आहे हे संविधानाला धरून नाहीये. आणि मग संविधानाला धरून का नाहीये? तर याच्यामध्ये 1992 मध्ये जे इंदिरा साहनीचा जो खटला होता, जो अतिशय गाजलेला खटला मानण्यात येतो, म्हणजे त्याच दरम्यान 1992च्या दरम्यान बाबरी मस्जिदची घटना घडते, ज्याच्यात देश ढवळून निघतो, हादरून निघतो. आणि त्याच्या अगोदरचे व्हीपी सरकार, त्या व्हीपी सरकारच्या कालावधीमध्ये घडलेली एक आरक्षणाच्या बाबतीतली महत्वाची घटना, त्या घटनेवर आधारित असणारा हा इंदिरा साहनी नावाचा खटला. इंदिरा साहनी या कोण होत्या? तर या वकील सुद्धा होते आणि पत्रकार सुद्धा होते. यांनी जी एक महत्वाची भूमिका घेतली त्यावेळेला की बाबा जे आरक्षण व्हीपी सिंग गव्हर्नमेंटने दिलेलं होतं साधारणतः ओबीसी वर्गासाठी, जे 27% आरक्षण होतं, हे 27% आरक्षण दिल्यानंतर हा जो आकडा आहे हा कसा चुकीचा आहे हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. का केला? त्याच्यामागचं दुसरं कारण असं होतं की ज्या वेळेला ओबीसींना 27% आरक्षण दिलं त्यावेळेला जनरल कॅटेगरीतला जो भारतातला समाज होता हा नाराज झाला होता, दुखावला गेला होता. आणि यांनी अशी भूमिका घेतली की आम्ही काय वाकडे केलं? मग आमची आर्थिक परिस्थिती खराब नाहीये का? आम्ही हलाखीचं जीवन जगत नाही आहोत का? गाव पातळीवर ग्रामीण भागामध्ये त्या ज्या काही जाती आहे, म्हणजे जाट असेल, राजपूत असेल, रेड्डी असेल, महाराष्ट्रात मराठा असेल, प्रत्येकाचे हाल आहेत, मग आम्हाला आरक्षण का नको? नुकतीच बाबरी मस्जिदची घटना घडलेली होती. उदारीकरणाचं वारं नरसिंहराव, म्हणजे व्हीपी सरकारच्या नंतर नरसिंहराव यांचं जे सरकार आलं दरम्यानच्या कालावधीत चंद्रशेखर येऊन गेले. या सगळ्या प्रक्रियेमध्ये नरसिंहराव यांनी भूमिका अशी घेतली की बाबा जनरल कॅटेगरीतल्या लोकांना दुखावण्यापेक्षा त्यांना 10% आरक्षण वाढवून देऊ. आणि मग 10% आरक्षण ज्यावेळेला वाढवून देण्यात आलं त्यावेळेला ते 10% आरक्षण हे 50%च्या पुढे गेलं. आणि मग इंदिरा साहनींनी हाच मुद्दा मांडला की बाबा 50%च्या पुढे आरक्षण दिलं नाही पाहिजे, कारण जे समानतेचा अधिकार नावाचा जो अधिकार संविधानाने दिलेला आहे साधारणतः कलम 14 मध्ये, त्या कलम 14च्या त्या समानतेच्या अधिकाराला, मूलभूत अधिकाराला धक्का बसू शकतो. कारण कलम 15 आणि कलम 16 आणि या दोघांचे परिशिष्ट 4 यामध्ये स्पष्टरित्या अशी भूमिका घेण्यात आलेली की बाबा कुठल्या समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेलं ठरवायचं हे याच्यात ठरवावं लागेल. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये 50%च्या पुढे जर आरक्षण जर जाणार असेल तर हा अन्याय होईल, संविधानाला धरून हे नाहीये. आणि मग हा जो खटला होता, या खटल्याच्या विरोधामध्ये म्हणजे इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार असा तो खटला त्यावेळेला गाजला. आणि मग त्यावेळेला जवळपास 9 न्यायाधीशांनी या सगळ्या केसची पूर्ण काय म्हणता येईल खोजबीन केली, अभ्यास केला आणि त्यांनी एक जजमेंट दिलं. आणि ते जजमेंट साधारणतः 9 जणांपैकी 6-3 अशा पद्धतीने झालं. म्हणजे 6 जण या इंदिरा साहनीच्या बाजूने झाले आणि मग त्यातून काही महत्वाचे निकष त्यांनी सांगितले. त्यातला पहिला महत्वाचा निकष आहे, तो निकष आपण समजून घेतला पाहिजे. आणि मला वाटतं त्या निकषाच्या बाबतीमध्ये साधारणतः आज उद्यामध्ये विशेष करून चर्चा होईल. त्यातला पहिला महत्वाचा जो निकष होता तो असा होता की जेवढे अधिकार मूलभूत हक्क सुचवतात त्या मूलभूत हक्काच्या संदर्भातून एकूण निर्णय झाले पाहिजेत. आणि त्यातला बाकीचे मी सगळे नियम त्यावेळेचे जजमेंट वाचत नाही, पण जो एक महत्वाचा जजमेंट त्यांनी दिलं होतं ते जजमेंट असं होतं, जर राज्य सरकार किंवा केंद्र सरकारने 50%ला क्रॉस करून एखादं आरक्षण जर जाहीर केलंच तर ते रद्द करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला राहील किंवा या जजमेंटच्या निमित्तानं ते होईल. आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टीचा धागा धरून आज महाराष्ट्र सरकारने जे आरक्षण दिलं होतं मराठा समाजासाठी हे रद्द करण्यात आलेलं आहे. मग आता मूळ मुद्दा आहे की महाराष्ट्र सरकार कुठं कमी पडलं का?
सर्वोच्च न्यायालयाचं असं म्हणणं की गायकवाड समितीने जे जे काही निकष ठेवले होते ते सगळे निकष अतिशय पुरेसे नाहीयेत की या समाजाला आरक्षण द्यावं किंवा हा समाज मागासलेला आहे, मागासवर्गीय आहे असं म्हणावं, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे कुठेतरी काहीतरी पाणी मुरलंय किंवा कुठेतरी काहीतरी रेफरन्सेस तेवढा स्ट्रॉंग पद्धतीने गेलेले नाहीयेत कोर्टात, हे याच्यामध्ये दिसतं. मग आता पुढं काय होईल? एक तर सर्वसाधारण एक नागरिक म्हणून ज्यावेळेला मी या गोष्टीचा विचार करतो, मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये कदाचित 4-5 जिल्ह्यांमधला मराठा समाज हा आर्थिक दृष्ट्या सधन आठही. मग ते वेगवेगळ्या प्रकारचे दूध संघ असतील, सहकारी संस्था असतील, कारखाने असेल, ऊसांचे कारखाने असतील, आमदारक्या असतील, खासदारकी असतील, हे सगळं काही आहे. पण हे किती लोकांकडे आहे? म्हणजे असं गणित नाहीये की 80% लोकांकडे हे आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्यांना उपभोगायला मिळतात आणि मग 20% मागासवर्गीय समाज आहे. हे उलट आहे. म्हणजे आर्थिकदृष्ट्या तो परेशान आहे. इंदिरा साहनी कायद्यामध्ये हाच एक महत्वाचा भाग मांडण्यात आला होता. तो जो काही जजमेंट होतं इंदिरा साहनीच्या, त्याच्यामध्ये हे सांगण्यात आलं होतं की आर्थिक निकषावर आरक्षण देता येणार नाही, कोणी गरीब आहे म्हणून देता येणार नाही, तोही मुद्दा आजच्या या निर्णयामध्ये घेण्यात आलेला आहे. हे लक्षात घ्यावं लागेल आपल्याला. पण मूळ मुद्दा असा आहे की मराठा समाज हा मोठ्या प्रमाणावर कष्टकरी समाज आहे. शिवाजी महाराजांना प्रेरणा मानून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरणा मानून जगणारा समाज आहे. आणि हे सगळंच करत असताना जी काही हलाखीची परिस्थिती आहे ती सुद्धा नाकारता येणार नाही. विशेषतः शैक्षणिक शिक्षण घेत असताना मजुराचं जीणं जगणं असेल, शेतमजुरात जीणं जगणं असेल, किंवा ऊसतोड कामगाराचा प्रश्न असेल, किंवा या निमित्तानं जी कोरडवाहू जमीन आहे ती जवळपास 80% लोकांकडे कोरडवाहू जमीन आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. म्हणजे ओव्हरऑल समाजाचा जर विचार केला तर 80% पेक्षा अधिक लोकांकडे ही कोरडवाहू जमीन आहे. ती 3 ते 5 एकरच्या आसपास आहे. त्याच्यामध्ये 4 भावंड जर असतील तर ती कोणाकोणाला विभागल्या जाणार आहे. म्हणजे हे असे अनेक प्रश्न आहेत की ज्याच्यामुळे हे स्पष्टरित्या अगदी आपण आजूबाजूला जरी नजर मारली तर लक्षात येतं की बाबा आर्थिक परिस्थिती प्रचंड विपरीत आहे. आणि 1992च्या कायद्याचा आज समाचार घेत असताना मला वाटतं खूप मोठा गॅप पडलेला आहे. याची परिस्थिती माननीय सर्वोच्च न्यायालयाने लक्षात घ्यायला पाहिजे होती. बरं, या सगळ्या प्रक्रियेमध्ये पुढे होणार काय आहे तर पुनर्विचार याचिका टाकता येईल. पुनर्विचार याचिका टाकता येईल की ज्याला आपण रिव्ह्यू पिटिशन असं म्हणणार आहोत. रिव्ह्यू पिटिशन आपल्याला टाकता येईल. पुन्हा एकदा हे सगळे मुद्दे मांडता येतील. मात्र या सगळ्या प्रक्रियेच्या वेळेला एक महत्वाची गोम मला सांगायची. हा निर्णय आल्या माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी एक महत्वाचं स्टेटमेंट केलं. ते स्टेटमेंट काय, ते स्टेटमेंट समजून घ्यावं लागेल. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की याच्यामध्ये आता आम्ही आमच्या परीने तर मोठ्या प्रमाणावर हे सगळं केलंच, मात्र सर्वोच्च न्यायालयाने कुठेतरी शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रालाच मार्गदर्शन करण्याचं काम केलंय. त्याच्यामध्ये त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे सगळं आहे. रामदास आठवलेंनी सुद्धा भूमिका घेतली की बाबा हे फक्त कोर्टाचं मत आहे, हा कायदा नाहीये, कायदा संसद बनवेल. त्यामुळे रामदास आठवलेंचं पण मत या निमित्तानं मला महत्वाचं वाटतं. दुसरी महत्वाची गोष्ट की 102ची जी काही घटना दुरुस्ती होती ती घटना दुरुस्ती जर आपण समजून घेतली तर ती घटना दुरुस्ती काय आहे तर 338 ब जे परिशिष्ट आहे या परिशिष्टानुसार असं सांगण्यात येत आहे की भारत सरकारला म्हणजे केंद्र सरकारला राष्ट्रीय मागासवर्ग आयोग निर्माण करता येऊ शकतो. आणि मग या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचं काम काय असेल तर देशामध्ये कुठल्या समाजाला मागासवर्गीय ठरवायचं आणि कुठल्या समाजाला नाही ठरवायचं हे त्यांना ठरवता येईल. याच घटनेमध्ये 342 नुसार सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्गातील कोणत्या समाजाचा समावेश करायचा आणि नाही करायचा याचे अधिकार जे आहेत ते पुन्हा राष्ट्रपती आणि संसदेला देण्यात आलेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा तीच भूमिका घेतलेली आहे. जर 102व्या कलमानुसार 102व्या राज्यघटनेच्या या दुरुस्तीनुसार जर मागासवर्ग आयोग ठरवण्याचा अधिकार हा जर केंद्र सरकारला आहे, क्रमांक 1, क्रमांक 2 संसद आणि माननीय राष्ट्रपती हे जर निर्णय घेऊ शकतात की कुठल्या समाजाला मागास ठरवायचं कुठल्या समाजाला ठरवायचं नाहीये, तर मला वाटतं या निमित्ताने आता हे सगळा हा जो चेंडू आहे हा केंद्र सरकारच्या आणि माननीय राष्ट्रपतींच्या कोर्टात जाऊन पडलेला आहे. आता निर्णय त्यांना घ्यायचा आहे. जर त्यांना मराठा समाजाला खरंच आरक्षण द्यायचं असेल, जर भाजपा सरकारला त्यांना आरक्षण द्यायचं असेल तर मला वाटतं त्वरित तो निर्णय होऊ शकतो. कारण 102वी राज्यघटना दुरुस्ती जी आहे, घटना दुरुस्ती जी आहे ते सांगते. या निमित्तानं हे सगळं टेक्निकल गोष्टी आता 2 मिनिटांसाठी बाजूला ठेवूया. माझं असं म्हणणं आहे की जर पिडलेला समाज जर असेल, नागावलेला समाज जर असेल, आर्थिकदृष्ट्या परेशान समाज जर असेल तर त्याला मदतीची भूमिका ही राज्यघटनेतल्या या सगळ्या तत्वांसह
माननीय सर्वोच्च न्यायालयाने घ्यायला पाहिजे होती आणि ते अत्यंत गरजेचं होतं, कारण मराठा समाजामधला खूप मोठा वर्ग, विशेष करून तरुण वर्ग हा विविध पद्धतीने परेशान असतो. आर्थिक अडचण हा त्यातला सगळ्यात कळीचा मुद्दा असतो. वेगवेगळ्या प्रकारचे इतर सगळे प्रश्न असतातच. या सगळ्या प्रश्नांवरचं उत्तर म्हणून आरक्षण नक्कीच एक प्रोग्रेस लाईन म्हणून समाजासाठी अत्यंत गरजेची ठरणार होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचा निर्णय घेऊन फार मोठ्या प्रमाणावर निराशा किंवा अपेक्षा भंग केलेला आहे. तर ही दुर्दैवी घटना म्हणावं लागेल. मला वाटतं सर्वोच्च न्यायालयाने या बाबतीमध्ये पुनर्विचार केला पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा संधी दिली पाहिजे.